जालना में कुंडलिका और सिना नदियों पर अतिक्रमण के खिलाफ नागरिकों ने तारीख दर तारीख भूख हड़ताल शुरू की है। प्रशासन पर सवाल उठ रहे हैं और अगर कार्रवाई नहीं हुई तो आंदोलन और तेज होगा। जालना की दो प्रमुख नदियां कुंडलिका और सिना अतिक्रमण की चपेट में है। प्रशासन से लगातार शिकायतें करने के बावजूद कोई ठोस कदम नहीं उठाया गया, जिससे नाराज नागरिकों ने तारीख दर तारीख भूख हड़ताल शुरू कर दी है। प्रदर्शनकारियों का आरोप है कि गरीबों की बस्तियों पर कार्रवाई करने वाली महानगर पालिका ने बड़े अतिक्रमणकारियों पर जानबूझकर आंखें मूंद ली है। अब हालात ये हो गया है कि नागरिकों के साथ सामाजिक संगठनों ने भी इस विरोध में मोर्चा खोल दिया है। महानगर पालिका पर दबाव बढ़ता जा रहा है और अगर जल्द कोई कार्रवाई नहीं हुई तो यह आंदोलन क्रमिक भूख हड़ताल में बदल सकता है। प्रशासन अपनी कुंभकर्णी नींद से कब जागेगा और कब इन नदियों को अतिक्रमण से मुक्त करेगा? वास्तविक बघितलं तर जालना शहरातील लोकांचं किंवा जिल्ह्यातील लोकांचं या आमच्या दोन्ही नद्यांवर लक्ष नाहीये। आपण अनेक तीर्थांमध्ये स्नान करायला जातो, पण विशेष म्हणजे कुंडलिका सिना या दोन्ही नदीचा जालन्यामध्ये संगम आहे आणि त्या संगमाचं महत्त्व खूप मोठं पुरातन काळापासून आहे। आणि अगदी विचार जर केला तर देवाधिक म्हणजे श्री प्रभू रामांच्या पासून इथे महत्त्व आहे। पण आम्ही स्थानिक लोक जे आहेत, बहुसंख्य लोक या विशेष या जागेला या नद्यांना विसरलो आहोत आणि त्यामुळे काय झालं की प्रशासन तर ठीक आहे लक्ष देत नाही, पण सामान्य लोक सुद्धा लक्ष देत नसल्यामुळे जागोजागी अतिक्रमण झालेलं आहे। काही जागेवर अगदी वीट भट्ट्या सुद्धा ज्या आहेत त्या सुद्धा नदीमध्ये आलेल्या आहेत। काही जागेंवर तर नदी 100-200 फूट असली पाहिजे, त्याऐवजी 10-20 फूट सुद्धा राहिलेलं नाही, इतकं अतिक्रमण झालेलं आहे। आणि विशेष काय होतं की दरवेळेस पावसाळ्यामध्ये नदीला पूर आला तर लोकांचं नुकसान होईल हा विचार करून प्रशासन त्यावेळेस काही दिवसाकरता जागृत होऊन नंतर पुन्हा निद्रिस्त होऊन जातं, पुन्हा झोपून जातं। तर हे न होता कायमस्वरूपी ज्या लोकांनी अतिक्रमण केलेले आहेत ते काढलेच पाहिजे। अतिक्रमण काढावं याकरता अनेक सामाजिक संघटना समस्त महाजन यांच्यासोबत जोडून कार्य करत आहेत। उपोषण वारंवार चौकामध्ये आता जवळजवळ 4 महिन्यापासून आम्ही प्रत्येक चौकामध्ये उभे राहून शासनाचं लक्ष या अतिक्रमण झालेल्या जागेंवर केंद्रित व्हावं याकरता आम्ही 1-2 तास उभे राहून थोडंसं तिथे काय म्हणतात त्याला घोषणा वगैरे देऊन आम्ही शांततेने प्रशासनाचं लक्ष आमच्याकडे यावं, या अतिक्रमणांकडे यावं याचा प्रयास आम्ही करत आहोत। पुनर्जीवन या नदी ही जी आहे कुंडलिका सिना नदी या जवळजवळ मला वाटतं 4 जागेवर केलेलं आहे आपण ना, नदी अडवण्याचं काम 4 जागेवर केलेलं आहे। आणि त्याचा मी तुम्हाला एक छोटं उदाहरण जर सांगितलं तर इथे जो बंधारा झालेला आहे या बंधाऱ्यामुळे जालन्यामध्ये तिथे 300 फूट पाणी नव्हतं, त्या बोरला आज उन्हाळ्यामध्ये सुद्धा भरपूर पाणी आहे। हे खरं बघितलं तर या संस्थांचे उपकार आहे जालनेकरांवर की त्यांनी एवढं इथे जिद्द करून हे पाणी अडवलं आणि त्यामुळे जालन्यामध्ये सतत दुष्काळी असणारा हा भाग असून इथे बोरला आज पाणी आहे आणि लोकांना पाणी प्यायला मिळत आहे। ती जर मेहरबानी कोणाची असेल तर या बंधारे जे अडवलेत या समस्त महाजन आणि ज्या संघटना आहेत या सगळ्या संघटनांच्या याच्यावर खूप मोठी मेहरबानी है जालनेकरांवर। लास्ट 6 सालों से हम लोग कुंडलिका सिना स्वच्छता अभियान चला रहे हैं, ऑलमोस्ट 2019 से, और अभी 2025 हो गया है। तो जो नदी में हम लोग ने स्वच्छता की वहाँ पे अभी अतिक्रमण हो रहा है धीरे धीरे। तो वो अतिक्रमण के लिए हम लोग ने सीओ को, कलेक्टर को बहुत सारी लेटर भी दिए कि अतिक्रमण हटाओ, पर हमको सिर्फ तारीख पे तारीख ही मिल रही है कि ये 25 दिन के बाद करेंगे, 10 दिन के बाद करेंगे, तो खाली तारीख ही मिल रही है हमको। तो इसके लिए हम लोग ये अभी उपोषण पे बैठे हैं कि जितना जल्दी हो सकता है वो अतिक्रमण को आप हटाओ ताकि हम लोग आगे जो स्वच्छता का काम है वो कर सके। 2025 का हमारा स्लोगन ही है कि कुंडलिका सिना नदी अतिक्रमण मुक्त होना, और हमको अभी कोई तारीख नहीं चाहिए, हमको काम चाहिए। अगर ये काम अभी नहीं हुआ तो 15 दिन के बाद हम लोग साकड़ी उपोषण पे बैठेंगे, और वो उसका कोई टाइम लिमिट नहीं। ये उपोषण तो 24 घंटे का है, पर साकड़ी उपोषण पे अगर हम लोग बैठ गए तो उसका कोई टाइम लिमिट नहीं है, वो कंटिन्यूस हमारा चलता रहेगा जब तक ये अतिक्रमण मुक्त हमारा कुंडलिका सिना नदी ना हो जाए। उसका ओरिजिनल स्वरूप हमको वापस माता को देना है, इसके लिए हम लोग आज ये उपोषण पे बैठते हैं। हमारी बात कोई सुन नहीं रहा है, खाली तारीख ही मिल रही है हमको, और हमको अभी कोई तारीख नहीं चाहिए। जब भी हम लोग ने 2019 में काम शुरू किया तभी आप जो अभी नदी देख रहे हो वहाँ पे एक गंदी सी नाली थी, शायद गटर का पानी, एक छोटे से नाली थी जहाँ पे बह के जा रहे थे, और बाद में रविंद्र बिनवड़े सर ने हमको परवानगी दी कि आप काम शुरू करो। तब से जो काम कर रहे हैं हम लोग, तो गार्ड निकालना, कचरा निकालना, बहुत सारे लोग वहाँ पे जो ड्रेनेज के जो कचरे हैं वो भी नदी के अंदर आ रहे हैं।
नदी एक्चुअली होता किसके लिए कि पूरा गांव नदी के आसपास बसता है, लेकिन आज ऐसा हो गया है कि चारों ओर हम लोग देखे तो खाली ड्रेनेज कचरा वही सब नदी के अंदर बसा हुआ है। तो नदी साफ करना, गार्ड निकालना वो हम लोग लास्ट कितने सालों से कर रहे हैं और ये अतिक्रमण मुक्त होना। असं आहे की जालना शहराचं खूप मोठं ऐतिहासिक महत्त्व आहे. किती महत्त्व आहे तर छत्रपती शिवाजी महाराज इथे दोनदा येऊन गेले. स्वराज्यासाठी धन गोळा करताना सुरतेहून येताना ते इथे थांबल्याचे ऐतिहासिक दाखले आहेत. त्याच्यापूर्वी रामायण काळातले सरांनी सांगितलं आपल्याला उल्लेख आहे तिथे की रामचंद्र इथे येऊन गेलेले आहेत, प्रभू रामचंद्र. आणि हे शहरच वसले कारण इथे हे दोन नद्यांचा संगम आहे. तुम्ही बघितलं तर जालना शहरामध्ये उत्तर भारत असेल, दक्षिण भारतातल्या सगळ्या राज्यातली नागरिक इथे आले आहेत. मोठ्या प्रमाणात व्यापारी जे इथे आलेले आहेत राजस्थान मधले, हरियाणा मधले, उत्तर प्रदेश मधले, ते इथे का आले तर इथे पाणी होतं म्हणून आले. कसं आहे की एक ग्रामीण भागात आपली एक जुनी म्हण आहे, पाण्यापासून जवळ आणि सोयऱ्यापासून दूर असं राहिलं. ते जिथं पाणी आहे तिथे लोक जवळ राहायला जातात आणि सोयऱ्यापासून दूर राहायला तिथे पाणी होतं. पण इथलं जर पाणी संपलं ना तर इथलं जीवन नष्ट होईल. आणि पाण्याचा मुख्य स्रोत या दोन नद्या आहेत आणि त्यांचा इथे संगम आहे. तुम्हाला आणखी एक मी सांगतो की महत्त्वाचं ते असं आहे की जालना मराठवाडा हा महाराष्ट्राच्या मध्यभागी पठारावरचा प्रदेश आहे आणि या ठिकाणी दुष्काळ पडतो नेहमी. त्याचं एक सायकल आहे दुष्काळाची, एक 3 वर्षानंतर इथं नक्की दुष्काळ पडतो. पण दुष्काळ पडला तर पाण्याचा दुष्काळ पडतो आता. आणि पाणी जर तुम्हाला स्टोअर करायचं असेल तर जे नैसर्गिक स्रोत आहेत ते तुम्हाला जपावे लागतील, त्याच्याशिवाय पाण्याचा दुष्काळ हटवता येणार नाही. सरकारच्या कितीही कोट्यावधी रुपयाच्या योजना असल्या, हर घर जीवन आणखी काय काय असेल, पण ते काही उपयोग होत नाही. पाणी साचवायचं असेल तर भूगर्भामध्ये सर्वात चांगल्या पद्धतीने पाणी साचलं जातं. ती मोठी बँक आहे पाण्याची आणि त्या बँकेचा सोर्स या नद्या आहे. त्या नद्यामधून पाणी जमिनीच्या पोटामध्ये जात असतं आणि ते सगळीकडे आपण त्याला घेत असतो वरतीकडे. पण ह्या नद्यांचं अस्तित्व संपण्याची अवस्था आहे. प्रचंड प्रमाणात अतिक्रमण झाले. ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन जे डिमार्केशन असतं नद्यांचं ते इथे झालेलं नाही आहे. ते होण्याची सगळ्यात मोठी गरज आहे. म्हणजे एकदा ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन जर डिमार्केशन फिजिकली झालं तर मग त्याच्या आतले सगळे अतिक्रमण आहेत असं जाहीर होईल आणि ते अतिक्रमण काढावी लागतील सरकारला. ते जर नाही काढले तर इथलं भविष्य खूप धोक्यात आहे. त्यामुळे आम्ही साधारण 2010 पासून हे काम सुरू आहे. घाणेवाडी नावाचा जो तलाव आहे या कुंडलिकेवरती, त्या तलावाचं गाळ काढण्याचं काम 2010 मध्ये सुरू झालं. 2012-14 प्रचंड प्रमाणात गाळ, महाराष्ट्रात कुठेच इतका गाळ एखाद्या वॉटर बॉडीचा काढला नसेल. इतका मोठा गाळ आणि 100% लोकसहभागातून हा गाळ काढला गेला. त्याच्यावर कोट्यावधी रुपये लोकांनी दान स्वरूपात दिलेले आहेत. समस्त महाजन सारखं ट्रस्ट आहे, संस्था आहे, त्यांनी मशिनरीज दिलेल्या आहेत आणि लोकसहभागातून हे काम झालंय. आपल्या मुंबईचं जे सिद्धिविनायक ट्रस्ट आहे, मंदिर, गणपतीचं मंदिर जे आहे, त्या मंदिराच्या ट्रस्टनी आपल्याला 10 कोटी रुपये दिले होते 2014 मध्ये. त्यातले 8 कोटीमध्ये आपण घाणेवाडी ते जालना त्याच्यामध्ये 6 शिरपूर टाईपचे बंधारे बांधलेत. 2 बंधारे आपण लोकसहभागातून बांधलेत. हा रामतीर्थचा एक बंधारा आणि एक निधोण्याचा बंधारा. या 2 बंधाऱ्यावर सुमारे 2.5 कोटी रुपये लोकसहभागातून त्यावेळेस उभे राहिलेले आहेत 2014 मध्ये. तर हे खूप मोठं लोकसहभागातून चालणारं हे काम आहे आणि हे लोकसहभागातून काम चालते, त्यामुळेच त्याला खूप मोठी शक्ती आहे. माझी या निमित्ताने प्रशासनातल्या सर्व अधिकाऱ्यांना विनंती आहे की सगळ्या प्रकारचं राजकारण त्यांनी बाजूला ठेवावं. राजकीय नेत्यांना सुद्धा माझं आवाहन आहे की त्यांनी कुणालाही नदीच्या याच्यात, तुम्हाला एक सांगतो, नदी जी असते ना ती कधी कुणाला माफ करत नाही. आपण बघितलं एखाद्या वेळेस जर ॲव्हलॅन्च ब्रेकडाऊन आला ना तर धडधड ती बघत नाही श्रीमंत आहे का गरीब आहे, हिंदू आहे का मुसलमान आहे, कसा आहे माणूस, ते सगळे घेऊन जाते. आणि तसं होऊ शकतं. त्यामुळे रेड लाईन ब्ल्यू लाईनचे डिमार्केशन करा, नदी स्वच्छ ठेवा, पाण्याचे स्रोत नीट ठेवा. पाणी हे सगळ्यांसाठी जीवन आहे आणि त्याचं हे महत्त्व आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो. हे उपोषण लोकजागृतीसाठी पण आहे आणि प्रशासनाला जाग यावी, लोकप्रतिनिधींनाही जाग यावी यासाठीचं हे उपोषण आहे. शहर में से कुंडलिका सीना नदी बहती है ऐसा जनरली हम कहते हैं, पर हकीकत यह है कि कुंडलिका सीना हजारों साल से बहती है और क्योंकि शहर और गांव नदी किनारे बसते हैं, इसलिए जालना शहर या जालना उस समय जो छोटा गांव था इस नदी के संगम पर बसा है और नदी के कारण शहर में, गांव में समृद्धि आती है। इसी प्रकार जालना शहर की समृद्धि जो है इसका मूल कारण है
कि बहुत पवित्र कुंडलिका और सीना इसके किनारे वो बसा है। ऐसा ऐतिहासिक उल्लेख है कि जब भगवान राम वनवास के लिए राम गमन कर रहे थे, तो यह मार्ग को राम गमन मार्ग कहते हैं। और भगवान राम ने राम तीर्थ, यह जगह का नाम राम तीर्थ इसलिए गिरा है कि भगवान श्री राम ने दशरथ जी का एक श्राद्ध जो है वह यह राम तीर्थ यह जगह पे किया था, इसलिए इसका ऐतिहासिक नाम राम तीर्थ है। मुगल कालीन डॉक्यूमेंट्स जो है, कुछ अंग्रेज कैप्टन्स वगैरह उस समय जालना आके गए थे, उनकी आत्मकथा में इसका बहुत क्लियर उल्लेख है कि यह गांव का उस समय नाम जनकपुर और जालनापुर यह नाम था। और यहाँ पर भगवान श्री राम की एक तीर्थ स्थान है, ऐसा उल्लेख उनकी आत्मकथा में भी लिखा गया है। इस ऐतिहासिक नदी को हमने इसको रिवाइव करना चाहिए। इसको पहले जैसी जो नदी की महत्वाकांक्षा है वह रहनी चाहिए। इस शहर की शान यह नदी, ये दोनों नदी और उसका संगम इस शहर की शान है। समस्त महाजन ट्रस्ट के लीडरशिप में यह नदी का जो गाढ़ निकाल के नदी को पूर्ण स्वरूप देने का काम जो शुरू हुआ है, इसमें जालना शहर के सभी नागरिक शामिल हुए हैं। मुझे ऐसा लगता है कि गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने यह प्लेस को राम गमन मार्ग का एक महत्व का प्लेस डिक्लेयर करके इसका एक तीर्थ क्षेत्र करके डेवलप करना चाहिए। जालना शहर की फ्यूचर की जो पहचान है वह पहचान राम तीर्थ की पावन भूमि है, ऐसी जालना की पहचान फिर से बने, ऐसी मैं अपेक्षा रखता हूँ।